मुंबईमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि किंग सर्कल परिसरामधील रस्ते हे जलमय झालेले आहेत। किंग सर्कल हा सखल भागांमध्ये येतो आणि या ठिकाणी आता पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजताची म्हणजे काही वेळापूर्वीची काही मिनिटांपूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। किंग सर्कल परिसरामधले रस्ते हे जलमय झालेले आहेत। रस्त्यावर आता पाणी आलेलं आहे। वाहतुकीचा वेग देखील मंदावलेला आहे। पहाटेच्या वेळेला दृश्यमानतेवर काहीसा परिणाम झालेला होता, त्याच्यामुळे गाड्या यांचा स्पीड कमी झालेला होता। आणि आता जर आपण पाहिलं तर चाकरमानी जे आहेत नोकरदार वर्ग ऑफिस गाठण्यासाठी आता घराच्या बाहेर पडेल। या परिसरामधून जात असाल, या रस्त्यावरून जात असाल तर काळजी घ्या। किंग सर्कल परिसरामधले दृश्य आपण पाहताय। मुंबईमध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आणि गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय। त्याचा परिणाम हा रस्त्यांवर आता पाणी आलेलं आहे। वाहतुकीला अद्याप तरी कुठलाही गंभीर फटका बसलेला नसला तरी वाहनांच्या वेगावर या ठिकाणी परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। वाहनांचा वेग हा मंदावलेला आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निवृत्ती, काय अपडेट्स आहेत? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। हिंदमाता नंतर आपण आता किंग सर्कल परिसरामध्ये आहोत आणि किंग सर्कल परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। जे या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहेत, हे पंप समोर आपल्याला चालू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मात्र संपूर्ण हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पुढील 3 तास मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मुंबईमध्ये ठिकठिकाणी सकल भागामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून पंप जे आहेत ते पंप तैनात करण्यात आलेले आहेत आणि पाऊस पडत असताना देखील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी हे पंप कार्यरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि सकाळच्या वेळेस स्कूल बस त्याचसोबतच इतर वाहनं जे आहेत या संपूर्ण पाण्यातून रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठी कसरत जी आहे ती कसरत या वाहन चालकांना करावी लागते। काल दिवसभर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता, रात्री देखील मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे मुंबईतील सकल भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। सकाळच्या वेळेस वाहतूक जी आहे ती वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याची सध्याची माहिती आहे। मुंबईतील हिंदमाता परिसर, गांधीनगर परिसर, गांधी मार्केट परिसर आणि किंग सर्कल परिसरामध्ये सध्या पाणी साचल्यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं सुरू असल्याची सध्याची माहिती आहे। सकल भाग आहेत आणि या सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचतच असतं। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आज रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज रायगड जिल्ह्यामधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर पालघर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसाचा इशारा आहे। रेड अलर्ट कुठे कुठे आहे तर पालघर आणि पुणे घाटमाथा। तर ऑरेंज अलर्ट कुठे कुठे आहे तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर।